आपल्याकडे शतकानुशतकं काही गोष्टी या चालत आलेल्या असतात आणि त्यापैकीच मग करमणूक म्हणून किंवा काही लोकांना शिकवण म्हणून काही दंतकथा असतात आणि त्या दंतकथा केवळ त्या देशांशी किंवा तेव्हा समाजामध्येच सीमित न राहता त्या जगभर पसरलेल्या असतात आणि अशाच दंतकथापैकी इसाप नीती किंवा इसाप दंतकथा ह्या संपूर्ण जगभर पसरलेल्या आहेत. खरं म्हणजे इसाप हा इसवी सन 600 पूर्वी ग्रीक देशामध्ये होऊन गेलेला एक लेखक होता. पण त्याच्या दंतकथा सगळीकडे प्रसिद्ध झाल्यात आणि भारतामध्ये पण त्या आल्या आणि भारतामध्ये आपण त्या वाचतो. अर्थात या इसापच्या नावाने अनेक दंतकथा त्याच्यामध्ये ॲड केल्या गेलेल्या आहेत. दॅट अपार्ट, त्यापैकी एक दंतकथा अशी आहे की लांडगा आला रे. आणि आपल्यापैकी बहुतेकाने ही दंतकथा आपल्या लहानपणी ही आपण ऐकलेली असेल किंवा कुठे वाचलेली असेल. फार सिंपल आहे की एका खेड्यामध्ये त्यांची जे मेंढ्या आहेत, गावातल्या मेंढ्या, ते जंगलामध्ये किंवा एका टेकडीवरती घेऊन जाऊन तिथे त्यांना चारण्यासाठी एक मुलगा ठेवलेला असतो गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून. आणि मग हा मुलगा थोडासा व्रात्य स्वभावाचा असतो. तो एक गंमत म्हणून किंवा त्याचं व्रात्यपणाचं एक उदाहरण म्हणून तो एक दिवशी जोरात ओरडतो की लांडगा आला आणि आपल्या मेंढ्या आहेत ते आता तो घेऊन जाईल, म्हणून तो असं जोराने ओरडतो. आणि मग तो टेकडीवरती त्या मेंढ्या चालत असल्यामुळे त्या गावकऱ्यांना समजतं आणि सगळे गावकरी मग धावून जातात की त्या लांडग्याला पळून लावण्यासाठी. ते ज्यावेळेस त्या टेकडीवरती पोहोचतात त्यावेळेस तो मुलगा मोठमोठ्याने हसायला लागतो, तो मेंढपाळ मुलगा, की मी कसं फसवलं यांना, आणि लांडगा काही आलेला नसतो. ते लोक त्याच्यावरती चिडतात आणि या असं करत जाऊ नको, हे चुकीचं आहे असं सांगून ते परत येतात. काही दिवसानंतर पुन्हा तो मुलगा हीच मिस्चिफ किंवा हाच प्रात्यपणा म्हणून पुन्हा ओरडतो की लांडगा आलाय, आपल्या मेंढ्या तो घेऊन जाणार आहे म्हणून. गावकरी पुन्हा सर्वजण धावत जातात आणि मग तिथे गेल्यानंतर पाहता तर ते लांडगा नसतो आणि हा मुलगा पुन्हा जोरजोरात हसतो आणि मी कशी यांची जिरवली किंवा मी यांची कशी गंमत केली याने तो खुश होतो. यावेळेस गावकरी जरा जास्त चिडलेले होते आणि त्यांनी सांगितलं की यापुढे तू जर अशी काही चूक केली आणि खोटं काही बोलला तर आम्ही आमच्याशी गाठ आहे म्हणून. काही दिवसांनी तो मुलगा पुन्हा ओरडायला लागला की लांडगा आला म्हणून. आणि त्यावेळेस गावकऱ्यांनी सांगितले याची एक सवय आहे, याची खोड आहे की काही नसताना हा ओरडतो. आणि त्यामुळे मग त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि हे नेहमीच त्याचं झालेलं आहे म्हणून ते काही तिकडे त्याच्याकडे गेले नाहीत. पण त्यावेळेस खरोखरच लांडगा आलेला होता आणि त्यामुळे म्हणून तो ओरडत होता की लांडगा आलेला आहे, मेंढ्यांना वाचवावं. अर्थात लांडगा आला त्यामुळे सगळ्या मेंढ्या पांगल्या गेल्या जंगलामध्ये. त्यांचं पुढे काय झालं माहीत नाही. पण संध्याकाळी मेंढ्या घेऊन तो मुलगा गावामध्ये परत आल्यामुळे मग गावकरी जरा थोडेसे चिंतातूर झाले होते. नंतर त्यांनी पाहिलं तर ते त्याला त्या टेकडीवरती पाहायला गेलं तर तो एकटाच ते रडत होता. आणि त्याने सांगितलं की मी इतकं ओरडलं पण कोणीच आलेलं नाही, त्यामुळे लांडग्याने आपल्या मेंढ्या पळून लावलेल्या आहेत आणि जंगलामध्ये त्या इतरत्र सर्वत्र ते पसरलेले आहेत आणि मला ते काही सापडत नाही आहे. ही वस्तुस्थिती होती. पण प्रश्न असा होता की गावकऱ्यांचा त्या मुलावरती विश्वास नसल्यामुळे हे त्यांच्यावरती ते संकट आलेलं होतं. आणि मग असा व्रात्यपणा करू नये किंवा खोटं बोलू नये किंवा विनाकारणाचा त्रास देऊ नये याच्यासाठी ही दंतकथा आणि त्याच्यामध्ये त्याचं मॉरल सांगितलं जातं. ही दंतकथा आठवण्याचं कारण म्हणजे की आपल्याकडे आता कोरोनाच्या नंतर जग काय होणार आहे याबाबत बऱ्याचशा गोष्टी आता चालू आहेत आणि मग जगाची इकॉनॉमी कमी झालेली आहे. मग जग आता थोडंसं रिसेशन म्हणजे मंदीकडे जाणार आहे. यापूर्वी कधीही आलेली नव्हती इतकी मोठी मंदी येणार आहे आणि याच्यामुळे मग लोकांना रोजगार राहणार नाही आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा मग लोकांचं जीवन हे पूर्ण बदललेलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण ह्या गोष्टी आहेतच. पण समजा आपण थोडा वेळ कोरोना व्हायरस हा विसरून जाऊया, परिस्थिती काय याचा थोडासा विचार केला पाहिजे. जगामध्ये खरं म्हणजे जे खरं स्थित्यंतर सुरू झालं ते जगाचं औद्योगिकरण सुरू झालं सुमारे 200 वर्षापूर्वी. टू बी प्रिसाइज 1760-70-80च्या दरम्यान ज्यावेळेस जेम्स वॅटने स्टीम इंजिनमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं आणि त्याचं पॅटर्न घेतलं स्टीम इंजिनचं. आणि मग
जी यापूर्वी फक्त जनावरं किंवा माणसं काम करायची त्याच्याऐवजी आता यंत्र काम करायला लागला. मग त्यावेळेस टेक्स्टाईलमध्ये फरक पडायला लागला आणि मग पहिली औद्योगिक क्रांती सुरू झाली. आणि मग असं झालं की अरे आता यंत्रच आपलं माणसाचं काम करावं लागणार आहे आणि यंत्रच आता जनावरांचं काम करणार आहे, त्यामुळे आता रोजगार बुडणार आहे, अशी एक त्याची चर्चा सुरू झाली. पण खरं म्हणजे की पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर जे काही घडलं त्याच्यामुळे रोजगार वाढला, तो कमी झाला नाही. काही त्यावेळेसचे तज्ज्ञ होते की आता काय यंत्रच काम करत असल्यामुळे आता खरं म्हणजे रोजगार कमी होईल, तसं झालं नाही. नंतर 1840 ते 1860च्या दरम्यान जे आपण सध्याचं इंजिन बघतो, ज्याला इंटरनल कंबशन इंजिन म्हणतात, किंवा इलेक्ट्रिसिटीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात यायला लागला मास प्रोडक्शनसाठी. आणि दुसरी औद्योगिक क्रांती खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याने जग बदलून टाकलं. आणि त्यावेळेस मग असं झालं आता इलेक्ट्रिसिटीमुळे काम होतं आहे, थोडंफार ऑटोमेशन आलेलं आहे, हे आलेलं, त्याच्यामुळे आता तर लोकांचा रोजगार जाईल आणि लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार होईल, अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेचे अर्थतज्ज्ञ वगैरे सगळं बोलत होते. पण झालं असं की त्याच्यामुळे खरं तर दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे जग बदललं आणि खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला. कारण मग कारखाने आले, प्रोडक्शन लाईन्स झाल्या आणि मग कंझ्युमरच्या जे प्रॉडक्ट्स होते ते वाढले. सगळं जग बदललं आणि खरं जग बदललं ते दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे. आणि मग आपल्याला माहिती आहे की आजचे जगाचे जे रूट्स आहेत, जे सध्याचे चलनवलन आहे, ते दुसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहे, त्यामुळे रोजगार वाढला. नंतर तिसरी औद्योगिक क्रांती 1960च्या दरम्यान आली, ज्यावेळेस इंटरनेट, IT, कॉम्प्युटरायझेशन, सॉफ्टवेअर आले. आणि मग लोकांना वाटलं की अरे आता तर काय संपलं जातं काय, की जिथे तुमचा कॅशियर असतो त्याच्याऐवजी तुम्हाला ATM येणार आहेत, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता तर निश्चितपणे रोजगार कमी होईल. बँकेमध्ये लोकांना त्याची गरज नाही. आणि खरं काही जॉब तसे गेलेले आहेत, असं नाही आहे. पण जितके जॉब गेले त्याच्यापेक्षा हजारो, काही पटीने नवीन जॉब आले. त्यामुळे त्यावेळेससुद्धा त्यावेळेसचे तज्ज्ञ जे सांगायचे की आता जॉब जे जाणार आहेत ते झालं नाही, झालं उलटं. म्हणजे पहिले तिन्ही औद्योगिक क्रांतीमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला यंत्राचा वापर करण्यात आला, नंतर इलेक्ट्रिसिटी आणि इंजिनचा आणि बाकीच्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मॅस प्रोडक्शन सुरू झालं, किंवा मग ITचा वापर ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेससुद्धा असं एक थ्रेट होता की आता माणसाचं काम हे मशीन करणार असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात करणार असल्यामुळे जॉब जातील. पण तसं झालं नाही. खरं म्हणजे की वर्ल्ड वॉर II नंतर खूप मोठ्या प्रमाणात ह्या इंडस्ट्रीयल प्रोडक्शन सुरू झालं. टर्शरी सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र एक्सपॅन्ड झालं आणि त्याच्यामुळे मग मध्यम वर्ग, मिडल क्लास हा एक्सपॅन्ड झाला. आणि ह्या मिडल क्लासला फार मोठ्या प्रमाणामध्ये, किंवा लोअर मिडल क्लासला फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध झाला. आणि आज जे जग आहे त्याच्यामध्ये मध्यम वर्ग हा सगळ्यात मोठा क्लास आहे. आणि ते केवळ या तिन्ही औद्योगिक क्रांतीचे एक फलनिष्पत्ती म्हणून ते आहे. त्यामुळे हे सगळं पूर्वी कसं होतं की लांडगा आला असं ते चाललेलं होतं. त्यामुळे तो लांडगा आलेला नव्हता. म्हणजे जॉब घेऊन जाणारा, नोकऱ्या घेऊन जाणारा, काम घेऊन जाणारा लांडगा आला होता, तो आला नव्हता, तो तिथे नव्हताच. आता चौथी औद्योगिक क्रांती गेल्या 7-8 वर्षापासून सुरू झालेली आहे. आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन, जिनॉमिक्स, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळे इतका प्रचंड दैनंदिनरित्या त्याच्यामध्ये प्रभाव पडतोय आणि त्याच्यामध्ये विकास होतोय आणि त्याच्यामध्ये नवनवीन गोष्टी यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे आता तर असं झालेलं आहे की आता तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे माणसाला काम करण्याची गरज राहणार नाही. बहुतेक कामं सगळे हे अल्गोरिदमिक असतील, सॉफ्टवेअर्स करतील, मशीन लर्निंग असेल, तुमचे कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच प्रोग्राम्स लिहितील, असं भरपूर काही आहे. आणि त्याचे काही गोष्टी पण दिसू पण लागलेल्या आहेत की काही जॉब्सही जायला लागलेले आहेत. त्यामुळे यावेळेस आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जे आज सध्या चालू आहे त्याच्यामुळे जॉब लॉस होणार आहे का जगातला. मग याच्यामध्ये काही तज्ज्ञ लोकांनी पुन्हा एकदा सुरू झाले की पहिल्या 3 औद्योगिक क्रांतीमध्ये जसे तज्ज्ञ बोलत होते तसं आत्ता सुरू झालं. ह्या तज्ज्ञांचं एक मत होतं आहे की निश्चितपणे नवीन जॉब जरी तयार झाले चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये, तरी जुने प्रचंड मोठ्या प्रमाणात जॉब लॉस होणार आहे. आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या एका 2016च्या रिपोर्टप्रमाणे आजचे जे जॉब्स आहेत, आजच्या ज्या नोकऱ्या, त्यापैकी 65% नोकऱ्या पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये संपुष्टात आलेल्या असते. असेच इतर रिपोर्ट्स आहेत. काही रिपोर्ट्स असे आहेत की नाही, जॉब्स वाढतील. पण सूर असा आहे की आता ह्याच्यासाठी की कारखानदारी असेल, किंवा सॉफ्टवेअर असेल, किंवा तुमचे सेवा क्षेत्र असेल,
किंवा तुमचं किंबहुना कुठलंच क्षेत्र असं राहिलेलं नाही की जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अॅनालिटिक्स, अल्गोरिदम, हे हे सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, हे जॉब्स तिथे पॅरलली मशीनमध्ये असणार आहेत आणि ते कॉम्प्युटरायझेशन झालेलं असेल किंवा इतर काही टेक्नॉलॉजी त्यामध्ये असते. त्यामुळे जॉब लॉस होणार असं सगळ्यांचं एकमत आहे. नवीन जॉब जरी झाले असले तरी मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की जॉब लॉस हा निश्चितपणे ह्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये होणार आहे. आणि मग यावेळेस लांडगा खरंच आलेला आहे. यावेळेस खरंच जॉब लॉस होणार आहे आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे खूप चांगलं काही होणार जरी असलं, चांगलं म्हणजे ते प्रचंड चांगलं होणार आहे, त्याच्यामध्ये काही दुमतच नाही आहे की माणसाचं आयुष्य अजून वाढेल, रोग कमी होतील, आयुष्य आणखी सुखकारक होईल. या बऱ्याचशा गोष्टी जरी असल्या तरी जॉब जाणार आहेत आणि त्यामुळे हे किती जाणार आहे हे आपल्याला आज माहिती नाही. लांडगा आलेला आहे, तो किती मोठ्या प्रमाणात आपले त्याचे हे मेंढ्या घेऊन जाणारे माहीत नाही आहे. पण एक निश्चित आहे की यावेळेस गाफील राहून चालणार नाही. पहिल्या 3 वेळेस जॉब क्रिएट झाले या अंधश्रद्धेखाली जर आपण राहिलो तर मला वाटतं की मग 21व्या शतकामधले ती फार मोठी एक शोकांतिका ठरेल. जॉब जर लॉस झाला नाही तर चांगलीच गोष्ट आहे, पण जॉब लॉस होण्याची शक्यता आहे आणि आज जे चित्र दिसतंय आणि काही जे रिपोर्ट्स त्याप्रमाणे सांगतायत त्याबद्दल आपण त्याच्यावरती थोडासा विश्वास ठेवून मग हे जॉब लॉस होणारच आहेत त्याच्याकडे खरं म्हणजे सर्व जगाने, सर्व राष्ट्रप्रमुखाने आणि विशेषतः सर्व समाजाने विचार करण्याची गरज आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जसा एक मध्यमवर्ग झाला, मोठा झाला, तसं असं सांगितलं जातं की चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये एक आणखी एक मोठा क्लास तयार होणार आहे आणि तो क्लास म्हणजे असा आहे की क्लास ऑफ जॉबलेस पीपल. म्हणजे लोक शिकलेले आहेत, ट्रेंड आहेत, पण जॉब्स नाही आहेत, अर्थार्जनाचं काही त्यांच्याकडे साधन नाही आहे. त्यामुळे मग ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती येणार नाही असं जरी आपण गृहीत धरलं तरी पण इफ यू वॉन्ट टू विन वॉर बी प्रिपेअर्ड. इफ यू वॉन्ट टू विन वॉर बी ड्युरिंग पीस टाईम यू मस्ट रिअली बी प्रिपेअर्ड फॉर इट. असं जे सूक्त आहे म्हणजे जर तुम्हाला युद्ध जिंकायचं असेल तर शांततेच्या काळामध्ये युद्धाची तयारी करावी लागते. त्यामुळे जॉब लॉस होणार आहेत असं समजून खरं म्हणजे की सर्व पॉलिसीज, सर्व धोरणं याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे की इथून पुढे भविष्य काय आहे. मला वाटतं की जगामध्ये फार सिरियसली याचा कोणी विचार करत नाही. ज्या पद्धतीने जगातील ज्या इंटरनॅशनल एजन्सीज आहेत किंवा जे जगामध्ये प्रमुख राष्ट्रप्रमुख आहेत त्यांचं याकडे लक्ष असणं जे जितक्या पद्धतीने गरज तितकं त्या लक्ष दिलं जात नाही. दैनंदिन ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्याकडे लक्ष आहे. एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं झालं तर मेक्सिकन लोक किंवा साऊथ अमेरिकन लोक किंवा बाहेरचे लोक येऊन किंवा इलिगल इमिग्रंट्स येऊन अमेरिकन नोकऱ्या घेत आहेत आणि अमेरिकन लोकांना मग नोकऱ्या मिळत नाहीत. याच्यावरती प्रेसिडेंट ऑफ अमेरिका ट्रम्प यांनी मागच्या इलेक्शनमध्ये बऱ्यापैकी भर दिलेला होता आणि म्हणून त्यांनी मग अमेरिका आणि मेक्सिकोच्या बॉर्डरला एक अशी भिंत बांधायची की जेणेकरून तिकडून असे बेकायदेशीर असे निर्वासित अमेरिकेमध्ये येणार नाहीत याची ती तरतूद होती. आणि मग मला वाटतं की अमेरिकन लोकांना ते वाटलं, त्याच्याबद्दल कोणी क्वेश्चनही केलं नाही. अर्थात त्याला याची गरज आहे असे विरोधक काय म्हटले, पण बहुतांश अमेरिकांनी हे प्रेसिडेंट काहीतरी करतायत आणि त्यामुळे असं आपले जॉब वाचणार आहेत, आपल्या नोकऱ्या वाचणार आहेत. याच्यामुळे मला वाटतं की लोकांचा कल दिसला. हे खरं होतं का? इलिगल इमिग्रंट्स येत आहेत हे वस्तू जरी असली तरी काही आकडेवारी अशी सांगते की 2005-06 नंतर मेक्सिकन बॉर्डरमधून येणाऱ्या लोकांचा जो फ्लो आहे, जो येण्याचा दर आहे तो कमी होत गेलेला आहे. येत आहे ते खरं आहे पण कमी होत गेलेला आहे. काही ठिकाणी तर हे लोक परत जायला लागले कारण मेक्सिकोची इकॉनॉमी चांगली व्हायला लागली आहे. त्यामुळे हे असं वाढतंय असं नव्हतं की हा जो निर्वासित होता तो नव्हता आणि अमेरिकन जॉब लॉस त्याच्यामुळे होतं असं नव्हतं. मग अमेरिकन जॉब लॉस कशामुळे होतं? ते अमेरिकन जॉब लॉसेस हे होत आहेत ते केवळ काही इंडस्ट्रीज हे बाहेर गेलेले आहेत. काही इंडस्ट्रीज हे बाहेरून जगातून कुठेही त्यांचे ऑपरेशन्स होत आहेत आणि विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये तर मग जगातून कुठेही त्यांचे ऑपरेशन चालू असतात. आणि विशेष म्हणजे हे जॉब लॉस होण्याचं जे कारण आहे त्यांची सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणाऱ्या ज्या टेक्नॉलॉजीज तयार होतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अॅनालिटिक्स, हे तिथे होत आहेत. त्यामुळे जॉब लॉस करण्याचं खरं सेंटर
हे सिलिकॉन व्हॅली किंवा तसं त्यांचे तत्सम असे सेंटर्स आहेत. त्यामुळे खरं म्हणजे की जर तुम्हाला जर वॉल बांधायची जर असेल तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये तिथे बांधावी की आमची जॉब जाऊ नयेत म्हणून. पण लोक याच्याकडे लक्ष देतात. म्हणून मला सांगायचं आहे की ज्या पद्धतीने भविष्याकडे नोकऱ्याच्या बाबतीमध्ये किंवा अर्थार्जनाच्या साधना बाबतीत जे बघायचं आहे तसं ते बघितलं जात नाही. भारताच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे याच्यामध्ये थोडंसं आणखी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण आजही आपल्याकडे आपण जे बघितलं की कोविडच्या बाबतीमध्ये किती मायग्रंट्स एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जातात आणि त्यांची परिस्थिती काय आहे आणि ते कसं हालाखीचं जीवन जगतात आणि त्यांचं उत्पन्न काय आहे. त्यामुळे आपल्याकडे तशाही नोकऱ्या कमी आहेत किंवा असल्या तरी त्याचं इन्कमचा स्तर आहे तो अतिशय कमी आहे. आणि त्याच्यातच मग हे आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जॉब लॉसचा जर नवीन संकट आला तर मला वाटतं की आपल्याकडे थोडीशी परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय असं एक शंका येते. आणि त्यामुळे सर्वांनी त्यासाठी सतर्क झालं पाहिजे की परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. आजही भारताचा जर आपण विचार केला तर शेतीवरती मेजॉरिटी लोक अवलंबून आहेत. पण शेतीपासून जे उत्पन्न येतं आहे ते GDP जो आहे सकल उत्पन्न ते अतिशय कमी आहे. त्यामुळे शेतीकडून तुम्हाला जर याच्याकडे जायचं असेल सेवा क्षेत्राकडे जायचं किंवा जास्तीत जास्त लोकांना रोजगार द्यायचा असेल आणि आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये रोजगारच कमी होणार असेल मग काय परिस्थिती उद्भवणार आहे हे खरं म्हणजे माझ्या विचारांच्या पलीकडे आहे. आणि याच्यावरती खरं डायलॉग झाला पाहिजे. डायलॉग हा आणखी काही गोष्टीवरती होतो आहे. मी ज्यावेळेस दैनंदिनरित्या काही चॅनल सर्फ करताना बघतो ज्या गोष्टीवरती चर्चा होऊ नये अशा गोष्टीवरती चर्चा होत आहे की मिसळबरोबर पाव खावा का मिसळबरोबर ब्रेड खावा. मला वाटतं की हे खरं म्हणजे की ज्या भारतीय माणसाला राल्फ वॉल्डो इमर्सन या अमेरिकन नाटककाराने म्हटलं होतं की भारतीय मानव हा इतका पुढे गेलेला आहे की 5 वर्षापूर्वी त्यांनी विद्वत्तेची आणि त्याच्या मानसिकतेची उच्चांक गाठलेला होता. त्यामुळे तोच हा माणूस आहे का की जो खरं म्हणजे की ज्याची रोजगाराच्या बाबतीमध्ये परिस्थिती कशी आहे, गरिबीची परिस्थिती कशी आहे आणि याच्यासाठी मग आपण भविष्याचा काही विचार करतो आहोत की नाही, जे कशा पद्धतीने चाललेलं आहे. खरं याच्यावरती डिबेट कॉन्सन्ट्रेट झाला पाहिजे. अन्यथा मग तहान लागल्यानंतर विहीर खोदणे यासाठी हा प्रकार होतो. आणि मला वाटतं की हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. याच विषयावरती खरं म्हणजे इलेक्शन्स लढवली जावी की आजची गरिबी किती आहे, आजची आर्थिक विषमता किती आहे आणि भविष्यामध्ये नोकऱ्या राहणार आहेत की नाही किंवा लोकांना अर्थार्जनाचे साधनं राहणार आहेत की नाही. केवळ हाच मुद्दा असावा. आणि मला वाटतं मग त्याच्या आजूबाजूने मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सर्व गोष्टी असतील. पण हे जर केलं नाही तर मला वाटतं की मग मोठं संकट या देशापुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे झालं कोविड सोडून. हे सगळं चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे चालू असतानाच आता कोविड आलेला आहे, कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस आलेला आहे. आणि कोरोना व्हायरसने तर जगाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलेलं आहे. त्यामुळे मग दुष्काळात 13वा महिना म्हणजे जसं की चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे जॉब लॉसचं मोठं महाभयानक संकट आपल्या क्षितिजावरती येऊन थांबलेलं आहे, पोहोचलेलं आहे. आपली परिस्थिती अगोदरच बिकट आहे. आणि हे संकट चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या जॉब लॉस असतानाच कोविड-19 आल्यामुळे ते आणखी त्याच्यामध्ये सिरियसनेस वाढलेला आहे. खरं म्हणजे की आपण आता शासन प्रयत्न करत आहे की काहीतरी पॅकेजेस द्यायचे, त्यामुळे लोकांचा जॉब्स राहतील, नोकऱ्या राहतील, त्यांना काहीतरी होईल. पण याचा कंबाईन इफेक्ट जो आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीनंतर जे काही होणार आहे की मोठे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते मग कदाचित असं म्हणतील की वर्क फ्रॉम होम हा एकच मुद्दा जरी घेतला तरी मग बिल्डिंग्स ओस पडतील. मग बिल्डिंग्स ओस पडल्यानंतर नवीन बिल्डिंग्स येणार नाही आहेत किंवा मग बाकीच्या गोष्टी जो रोजगार तयार होतो का बांधकामावर तो रोजगार बंद होणार. ट्रान्सपोर्टची गरज राहणार नाही आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टवरती जे ड्रायव्हर्स वगैरे असतील त्याची गरज नाही, त्या कारण वर्क फ्रॉम होम आहे. किंवा तिथे जे कॅन्टीन चालू असतील तिथे त्या बिल्डिंग्समध्ये जिथे ते कामाला जातात ते कॅन्टीन्स बंद पडतील. हे एक उदाहरण झालं. असे मोठ्या प्रमाणात कोविड एक नवीन आव्हानं याच्यापुढे आणणार आहे. त्यामुळे मला वाटतं की जरा थोडंसं आपण एक मॅच्युअर्ड सोसायटी म्हणून, एक मॅच्युअर्ड सिव्हिलायझेशन, हे आपण फार मोठी सिव्हिलायझेशन आहे. मोहनजोदारो हरोप्पापासून लोक आपल्याकडे बघत आहेत की एक मोठी संस्कृती या देशाची आहे की जे फार सिरियसली विचार करतात. आपण जगाला खूप काही दिलेलं आहे. मला वाटतं की ह्या कमीत कमी आता आपल्यासाठी तरी भविष्यामध्ये काय होणार आहे याकडे सगळ्यांनी, केवळ शासनच नाही आहे, शासन तर आपलं आहेच आहे, ते काम करतेच आहे,
आणि त्याच्याबद्दल त्यांचं काय चालू आहे हे तुम्हाला त्यांना विचारण्याचा अधिकार आहेच आहे. पण तुम्ही कुठेतरी हे ट्रिगर केलं पाहिजे आपण सर्वांनी, की बाकीचे विषय आम्हाला काही नको आहेत. आम्हाला फक्त की भविष्यामध्ये जे काही चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे आणि त्याच्यामध्ये आता कोविड आल्यामुळे जे काही होणार आहे त्याच्यामुळे आमच्या नोकऱ्या, आमचे व्यवसाय टिकतील का आणि आमच्या भविष्यातील पिढ्या कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करू शकतील याच्यासाठी काय करता येणं शक्य आहे हे खरं म्हणजे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. अन्यथा मला वाटतं की भविष्य जरा मोठं आव्हानाचं असणार आहे.